क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना मनीजी पाहायला मिळतोय. बघा नाही जमणार असा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की यश मिळेल आणि तेच कुठेतरी या दोन्ही संघाला करावा लागणार आहे. पराभव आणि विजय या दोन गोष्टी मात्र होतच राहतील, पण मात्र तुमचा मैदानातला खेळ मात्र प्रामाणिक असायला हवा, आपल्या संघाला विजयी करण्यासारखा असायला हवा. दुसऱ्यांच्या कृतीने आपलं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. बॉलिंग तयार, बॉलर तयार. सचिनने काय कलात्मकता पूर्ण मीराबाईंना प्रीमियर लीग मध्ये दाखवलेली आहे. वाईड यॉर्कर, जबरदस्त सुरुवात या 5व्या षटकाची. सचिन पाटील 5 बॉल्स मध्ये 7 धावांची गरज. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, आपल्या फिंगरचा पूर्णपणे उपयोग करतोय. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा सचिन पाटीलची कृती सुपर पाहायला मिळते. फॅब्युलस डिलिव्हरी. ज्या पद्धतीने वाईड यॉर्करला तुम्हाला मात्र खूप कठीण जातं खेळण्यासाठी आणि त्या वाईड यॉर्करचा पुरेपूर उपयोग करत असताना सचिन पाटील की मला कर्णधाराने चांगल्या प्रकारचे शेवटचं षटक दिलंय आणि ते मी कॉन्फिडन्स पद्धतीने मात्र जरूर फेकेन. पुन्हा एकदा अप टू द मार्क पिचिंग. त्या ठिकाणी धावाची जी संधी आहे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. गणेशला परतावा लागेल. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. गणेश बॅक टू पॅव्हिलियन. आठ धावांची गरज आहे आणि म्हणतात ना की जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. संघर्षातून प्राप्त केलेला विजय चिरकाल लक्षात राहतो आणि त्याचमुळे मात्र हा विजय दोन्ही संघाच्या लक्षात राहील. जो संघ जिंकेल वर्षभर मात्र तो मुरवेल अभिमानाने. प्रतिष्ठेची स्पर्धा मीराबाईंदर प्रीमियर लीग सीझन 3 चा विजेता. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 पावलं दूर आहेत ते मात्र साक्षी 11 राई संघ, तर 7 पावलं दूर आहेत ते मात्र यावेळेला आपण पाहू शकतात यश रिद्धी वॉरियर्स हा संघ. दोन्ही डगआउटमध्ये हृदयाची स्पंदने वाढली गेलेत, हृदयाचे ठोके वाढले गेलेत आणि सचिन पाटीलने या सामन्यामध्ये जान आणले. सुपर बॉलिंग करत असताना ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात. 3 चेंडू 7 धावा. व्हॉट बॉलिंग. हे काय घडलं जातं, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. क्या बात आहे. स्वतःवर इतका आत्मविश्वास असला पाहिजे की तुमच्यावर येणाऱ्या अडचणींना तुम्ही न डगमगता तुम्ही तोंड द्याल आणि या ठिकाणी मात्र ती गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज सचिनची शेवटच्या मोक्याच्या क्षणाला आलाय आणि काय जबरदस्त भारदस्त गोलंदाजी सचिन पाटीलची पाहायला मिळाले. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 7 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये सचिन पाटील गिरीश बोराला यावेळेला बाद करत असताना आपण पाहू शकाल. गिरीशचा अजून विश्वास पटत नाहीये आणि सचिन पाटीलने केलेली गोलंदाजी आक्रमकता काय असते गोलंदाजीवर मी हार मानणार नाहीये, कारण त्याच्या डिक्शनरीमध्ये लिहिलंय नेवर गिव्ह अप. हे मात्र जे शब्द आहेत ना, हे लाईन खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आपल्या आयुष्यामध्ये आणि ते सचिन पाटील या ठिकाणी दर्शवत असताना खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार कोण हरणार, परंतु क्रिकेटचाच विजय होणार. 3 बॉल 7 ची गरज असताना बॉलला हुक केले क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये नितीन वारे आल्या पावली परत. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. ये क्रिकेट है मेरी जान. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मात्र भाकीत वर्तवू शकत नाही की कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल. ही आहे MBPL सीझन 3 ची मजा. नक्कीच मनीषजी. 2 चेंडू आणि आता मात्र 7 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या या सामन्यासाठी. 2 चेंडू 7 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका साईडला फलंदाज बाद होत आहेत. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. नितीन वारे एक मोठा फटका मारण्यासाठी सज्ज झाला होता, परंतु तो प्रयत्न फसला आणि आता सचिन पाटील इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी करत असताना भरीव कामगिरी आणि नेत्रदीपक यावेळेला विलक्षण कामगिरी करताना सचिन पाटील. सुपर बॉलिंग.
2 चेंडू 7 धावा. परंतु या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, कारण रायनल इतूरकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मॅन फ्रॉम उत्तन. 2 बॉल 7. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये, क्षेत्राच्या डीप मधून पुढे येतोय. एकदा पूर्ण केली जाते आणि आता एका बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 1 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा, जगाला आवडेल ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल, स्वतःला आवडेल ते कराल तर ब्रँड म्हणून जगाल. आता पाहूया तो ब्रँड इकडे ठिकाणी कोण दाखवतोय. सचिन पाटील की त्याला फेस करणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विक्रांत. 1 बॉल 6 धावांची गरज. गोल्डन षटकार खेचला जाईल का? लेट्स सी. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. जबरदस्त सामना आपण पाहू शकतायत. 1 चेंडू 6 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोणता संघ MBPL ची ही ट्रॉफी लिफ्ट करेल? जबरदस्त आपण पाहू शकताय. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजेच 1 वर्ष MBPL ची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. जबरदस्त. जर आवडला असेल सामना मनापासून तर जोरदार टाळ्या द्या. 1 चेंडू 6 धावा. यावेळेस बॉल लीगल आहे. सामना जिंकतोय साक्षी 11 राई. कॉंग्रॅच्युलेशन. Hello, check. Hello, thank you, DJ. Thank you so much. Congratulations, team Sakshi 11 Rai, and congratulations, runner-up team Yash Riddhi Warriors, and second runner-up team Sai Shraddha. Congratulations. सो मैं रिक्वेस्ट करूंगा सभी टीमों से कि प्लीज़ हमारे मुख्य मंच के सामने आना है, जहां पर हम सभी हमारे मेहमानों का स्वागत और सम्मान करेंगे. और काफ़ी जबरदस्त ये मेगा फाइनल का मुकाबला. सचिन पाटिल की गेंदबाजी जरूर सुनहरे अक्षरों में लिखी जाएगी. क्या लाजवाब गेंदबाजी. सचिन पाटिल 6 बॉल 8 बनाने थे टीम को और उस 8 रन को डिफेंड किया फाइनल के मैच में. वेल डन बाय सचिन पाटिल. स्वागत और सम्मान के तरफ यहाँ पर जाएंगे. यस सर जरूर. सो मैं रिक्वेस्ट करूंगा नितिन जी वारे, राहुल शर्मा और कलीम खान मंच पर उपस्थित रहना है. मोस्टली हमारे जो मेहमान यहाँ पर सभी उपस्थित हुए हैं उनका स्वागत और सम्मान हम जरूर करेंगे. सो मैं रिक्वेस्ट करूंगा तीनों ही टीम. दोस्तों, टीम साई श्रद्धा प्लेयर्स एंड सभी कैप्टनों से भी रिक्वेस्ट है, कैप्टन एंड प्लेयर्स से रिक्वेस्ट है कि प्लीज कॉम बॉक्स के सामने आकर उपस्थित रहना है.